नमस्कार मंडळी. आज अंगारकी चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी बनवणार आहे आज साबुदाण्याची खिचडी. चला तर मग मी खिचडी कशी बनवते ते सांगते. आपण कढईत तेल घालून घेणार आहोत. आता तेल तापलं का मग त्यात आपण घालणार आहोत जिरं. जिरं फुललं की मग त्यात आपण हिरवी मिरची घालून घेणार आहोत. हिरवी मिरची छान परतून घ्यायची आहे आपल्याला. अशी पांढरी होईपर्यंत परतूयात आपण. मग त्यात मी घालणार आहे साबुदाणा आणि शेंगदाण्याचा कूट एकत्र करून घेतला आहे मी. 2 वाटी साबुदाणा घेतला होता, त्यात मी 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. आता आपण छान साबुदाणा परतून घेऊया. त्यानंतर त्यावर चवीनुसार मीठ घालून घेणार आहे मी. आता आपण कढईवर झाकण ठेवून त्याला वाफ देणार आहोत. आता आपण एकदा झाकण काढून खिचडी हलवून घेऊया व्यवस्थित. आता आपण झाकण काढून साखर घालून घेऊयात त्यात. साखर ऑप्शनल आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. माझ्या घरात सगळ्यांना आवडते साखर लिंबू घालून, तर मी त्यात साखर घालून घेतली आहे. आता आपण यात तळलेला बटाटा घालूया. मी बटाट्याची सालं काढून तो तळून घेतला होता, असे बारीक बारीक काप करून तो घालून घेणार आहे मी त्यात. पुन्हा एकदा हलवून असं झाकण ठेवूया आपण. एक वाफ आली की मग त्यात लिंबू आणि कोथिंबीर घालणार आहे मी. आता आपण झाकण काढून कोथिंबीर घालून घेऊया त्यावर आणि लिंबू पिळून घेऊ. छान एकदा हलवून आणि खिचडी आपण उतरून घेऊया. आता लिंबू रस घातल्यावर आपण खिचडी लगेच उतरून घेणार आहोत, नाहीतर त्याला कडवटपणा उतरतो. चला तर मग तयार आहे आपली साबुदाणा खिचडी. तुम्ही पण बनवून बघा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.